नायगाव तालुक्यात पुराचे पाणी घरात, अडकलेले नागरिक सुरक्षित काढले बाहेर। शाळकरी विद्यार्थी, शिक्षक आणि ड्रायव्हरला पुरातून दिला दिलासा। नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफ आणि सीआरपीएफचे तातडीने बचाव कार्य। नांदेड जिल्ह्यात 28 ऑगस्ट रोजी 17 मंडळात अतिवृष्टीनं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नायगाव तालुक्यात 5 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली। नायगाव तालुक्यातील नरसी गावात अनेकांच्या घरात पाणी घुसले, तसेच देगलूर उदगीर आणि बिलोली नरसी रस्ता बंद झाला आहे। 2 ठिकाणी नागरिक व विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले। दत्तनगर व शंकरनगर भागात घरामध्ये पाणी शिरले होते। स्थानिक पथक व मनपाच्या अग्निशामक दलाने एकनाथ वाघमारे आणि चांद पठाण यांना कुटुंबासह बोटीच्या सहाय्यानं बाहेर काढले। तसेच कोलंबी येथे हळदा रोडवर एका शाळेची बस पुराच्या पाण्यात अडकली होती। यात 18 विद्यार्थी, 1 शिक्षक आणि बस चालक होते। गावकऱ्यांनी मानवी साखळी करून सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचविले। दरम्यान नांदेड जिल्ह्यातील इतर भागातही अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। एसडीआरएफ, सीआरपीएफ आणि स्थानिक बचाव पथके कामाला लागली असून आतापर्यंत 2000हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे। आता परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली आहे। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधतेचा इशारा देत नदी नाल्याच्या जवळ जाणे टाळावे असे आवाहन केले आहे। न्यूज ब्युरो रिपोर्ट, आधुनिक केसरी, नांदेड।